विधान परिषदेमध्ये दोन सत्ताधारी आमदारांमध्येच आज जुंपल्याचं दृश्य पाहायला मिळालं। आमदार बच्चू कडू आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये वाद झाला। कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्री पाटील बोलत असताना कडू यांनी त्यांना प्रश्न केला, त्यावरून प्रवीण दरेकरांनी आक्षेप घेतला। या वादामध्ये शेवटी विधान परिषद सभापतींनाच मध्यस्थी करावी लागली। कर्जमुक्ती कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली नाही, डोळ्यासमोर ठेवून नाही। आता काही निवडणुका कुठल्या नाहीत। पुढील काही वर्षात कोणतीही मोठी निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्याच्या हो केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या बोलतो ना येणार नाही असं दिसून आलं चित्र नाही म्हणून मी बोलतो बोलतो ना भाऊ 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 अरे अरे प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या। नाही, सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेलमध्ये येतंय। आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो। दादागिरी दुसऱ्यांची आहे, तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा चाल। या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे, कोणी उठतंय, कुणी वेलमध्ये येतंय, कोणाच्या समोर जाऊन बसतंय, कोणी बोलतंय आणि त्याच्यामुळे कोणी क्रॉस करतंय। कृपा करून असं कुणावर काही मला कारवाई करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे सगळ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।